आजचा बिग बॉसचा एपिसोड चालू झाला बाथरूम मधल्या सीनने निकी आणि जान्हवीच्या. तर त्यामध्ये जान्हवी निकीला स्वतःबद्दल एक्सप्लेनेशन न देता ती सांगत होती की मी आर्याला आता बघून घेते, मी आर्याला असं करते, तसं करते, हे करते, ते करते. अरे भाई, ज्यामुळे तुला पॅनिक अटॅक आला, अशी नाटकी तू केलीस किंवा तुला खरंच आला असेल तर त्याबद्दल तू एक्सप्लेनेशन दे ना. तू दुसऱ्याच्या रायव्हरीबद्दल काय सांगायला लागली आहेस? कारण आर्या म्हटलेली तिला टोल्ड यू सो वगैरे वगैरे निकीला, तर त्याच्यामुळे ती भडकली आणि ती हे सगळ्या गोष्टी सांगत होती. देन त्याच्यानंतर निकी बाथरूममध्ये तिला सॉल्व्ह केलं. ती म्हटली आपण मशाले द्यायचं आहे की फ्रेंडशिप अशी असावी, फ्रेंडशिप तशी असावी. ही इतकी फ्रजाईल फ्रेंडशिप आहे यांची. आणि ही निकी तिला म्हणते की आपण एक स्टँडर्ड सेट करू की मैत्री कशी असावी. ओके. आणि त्याच्यानंतर ते ठीक आहे, गुड स्पोर्ट की निकीने तो विषय तिथल्या तिथे बंद करण्याचा प्रयत्न केला आणि देन ती पुढे गेली. आणि त्याच्यानंतर ती ज्यावेळेस बेडरूममध्ये गेली आणि त्यावेळेस ती आर्याशी बोलायला लागली. तर आर्याने जे तिला सांगितलं होतं ते मी सहमत आहे, बट नंतरचा जो आर्याचा बिहेवियर आहे, जसं की कोकण हार्टेड गर्लने सुद्धा तिला असं बोललं होतं की हे असं वगैरे काहीतरी तू करत जाऊ नकोस तिथल्या अरबाज आणि ह्यांना त्यांना, तर त्यामुळे सुद्धा बतंगड झालं होतं. आणि आता हे जे आर्या बोलली की निकी मी कोणती लिपस्टिक लावू, हे जर विचारते ती, तर तिला स्वतःला स्टँडच नाही आहे मला असं वाटते. कारण ती थोडंसं निकीच्या साईडने पण जाण्याचा प्रयत्न करते, इकडे आपली स्वतःची टीम पण डेव्हलप करण्याचा प्रयत्न करते. ना घर की ना घाटके असं तिची सिच्युएशन सध्या त्या मार्गाला आपल्याला दिसत आहे, सध्या त्या मार्गाला ती जाताना दिसतीये. पण ॲक्च्युली तिला जर स्ट्रॉंग राहायचं असेल तर ह्या गोष्टी करणं तिने टाळावं मला असं वाटतं. एखाद्या गोष्टीवर जसं घनश्याम स्टँड घेऊ नाही शकत तसं ती जाता झालेलं आहे. तिला तिकडे पण जायचं आहे, निकी अरबाज आणि त्यांच्याकडे ती चांगलं तिकडे होण्याचा प्रयत्न करते कारण ते स्ट्रॉंग आहेत हे तिला माहिती आहे. बट आर्या असं नाही चालणार बाळा, तुला कुठला तरी एक स्टँड घ्यावा लागेल. ओके, मुव्हिंग ऑन. पॅडी दादा आहेत ते सामान बाजूला करतात निकीचं आणि निकीचा भला मोठा तमाशा चालू होतो. स्पेशली जर तुम्ही मला विचाराल तर ते क्वाईट डिस्टर्बिंग होतं. निकी अतिशय उद्धट माजलेली त्यामध्ये दिसली, कारण अतिशय काय होणार आहे बघूया, तुम्ही नुसतं माझा हात लावा, मला नाही फरक पडत, मी तुमच्या सगळ्यांचं विस्कटीन. पॅडीशी तिचं होतं तर पॅडीचं सामान विस्कटायचं, तिने अभिजितचं पण विस्कटलं, त्याच्यामध्ये ते इरिनाचं पण विस्कटलं गेलं. ती बिचारी इरिना आणि अभिजितबद्दल मला इतकं वाईट वाटलं. ती इतक्या इनोसन्सने लोकांना सांगत होती की हे माझं सामान आहे, थांबवा थांबवा. पण निकीनं अशी दहशत आणि दादागिरी माजवली त्या ठिकाणी. आणि नंतर सुद्धा ती भांडत होती, सगळे तुम्ही मला घाबरत होता वगैरे, ती त्या अंकिताला सांगत होती. बट लिटरली तिचा तो अवतार बघून कोणालाही थोडंसं स्टेप बॅक घ्यावं वाटेल की काय कशाला हिच्या तोंडी लागायचं. ती अंकिता म्हणाली सुद्धा की हिच्या तोंडी लागणं म्हणजे आपली स्टँडर्ड ढासळण्यासारखं आहे. बट बिग बॉस सारख्या शोला ह्या अशाच गोष्टींची जास्तीत जास्त गरज असते, म्हणून लोक असे बिहेवियर करण्यासाठी उत्साहित होत असतील मला असं वाटतंय. आणि पूर्ण गेम मध्ये फर्स्ट टाइम एव्हर आपल्याला डीपी दादांचा रौद्र अवतार बघायला मिळाला. रिअली मला वाटतं असं आणखीन त्यांनी खेळायला पाहिजे. तर त्यांच्याकडे ह्युमर आहे, त्यांच्याकडे चांगली एकमेकांशी बोलण्याची म्हणजे न दुखवता बोलण्याची पॉवर आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की ते लांबपर्यंत जाऊ शकतील. त्याच्यामुळे अशा गोष्टी त्यांनी जास्त बोलल्या पाहिजेत मला असं वाटतंय. तर ते नक्कीच सक्सेसचा मार्ग धरू शकतात. देन पॅडी दादांनी छोटा पुढारीला राऊंडात घेतलं आणि त्याला सगळ्या गोष्टी विचारल्या की तुझं बरोबर आहे का, हे तू काय करतोयस, ते तू काय करतोयस. आणि परत त्याचे डबल स्टँडर्ड दिसूनच आले. त्याला जे पर्सुएशन जे मी कालच्या एपिसोडमध्ये म्हटलेलं तर ते तिथे दिसून आलं की त्याला फक्त पुश करण्याची वेळ आहे की तू असं केलंस तर तो मान्य करतो, हो मी असं केलं, आणि त्याच्याबद्दल सारवासारव करायला चालू करतो. ॲक्च्युली त्यांनी त्याला थोडंसं मॅन्युप्युलेट करून आपल्या वेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला आणि तो सक्सेसही झाला. निकीचं पण बरोबर म्हणायचं होतं आणि पॅडी दादांचं पण बरोबर म्हणायचं होतं, असं चालत नाही. ओके, मुव्हिंग ऑन. देन ज्यावेळेस कॅप्टन्सीच्या टास्कबद्दल बोलली कोकण हार्टेड गर्ल, त्यावेळेस कन्फेशन रूममध्ये तिला बोलवून घेतलं आणि तिला सांगितलं जे तू तुझ्या जबाबदाऱ्या झिडकावतेस. ॲक्च्युली निकीच्या तोंडाला लागू नये म्हणून ती तिची जबाबदारी त्याच्यातून ओढून घेते हे असं तिच्या स्पष्ट दिसतंय तिच्या वागण्यातून. निकी इतक्या वेळा रूल ब्रेक करते बट त्याला कॉन्सिक्वेन्सेस काहीच नाही केलेले तिने. सो मला पण बघायला आवडेल की इथून पुढचे जे कॅप्टन होतील
तर ते कशा प्रकारे ह्या सगळ्या अशा मिसबिहेवियर्सना हँडल करतील किंवा काय शिक्षा म्हणून देतील, कारण अशा प्रवृत्तीला आळा घालणं गरजेचं आहे. नाहीतर ही प्रवृत्ती पुढे दादागिरीत रूपांतर होतीये आणि सध्या आपल्याला दिसतीये. पण कोण असं निकीला शांत बसवेल, राखी सावंत सारखं बघायला आवडेल छान, की ही अशी गोष्ट आहे की जी वाजण्याची थांबतच नाहीये. तिला कुणीही किती आळा घातला तरी ती थांबतच नाहीये. इव्हन त्यातून ती बाहेर पडली हिंदी बिग बॉस मधून, तेव्हा तिने सांगितलं होतं की मेंटल हेल्थशी झुंजत होती तिकडून आल्यानंतर, तिला त्रास झाला होता. तर हे तुला कळतंय ना बाई, तर तू आम्हाला का डिस्टर्ब करतेस? तू तुझा गेम व्यवस्थित खेळ ना. किती लोकांना सुद्धा त्रास, आणि योगिताला मी फील केलं ऍक्च्युली काल, ती काय त्यामध्ये सफर होत असेल. सिरियसली ते माझ्यासाठी स्वतःसाठी पण डिस्टर्बिंग होतं. इतकी ती निकी फारच घंताड तिनं काल बिहेवियर केला. तर तुम्ही ऍग्री करत असाल तर प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये मला सांगा की तुम्हाला याबद्दल काय वाटते. देन आला बेबी टास्क. जान्हवी आणि निकी त्या कोचवर बसल्या होत्या. परत जान्हवीचा स्विच ऑन झाला आणि ती आहे तशीच वागायला लागली. ती परत लोकांचं डिसरिस्पेक्ट करायला लागली. तिच्याकडनं काही अपेक्षा ठेवणं शून्य आहे. ती खलनायिकेचं काम करते आणि खलनायिके सारखीच वागते त्या बिग बॉसच्या हाऊसमध्ये. म्हणजे काय म्हणतात, कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडी, तसंच झालं या दोघींचं. अंकिता म्हणत होते असं अशी मुंडी हलते वगैरे, तर ते सेमच आहे. विकेंडचा वार आला की ह्या मनी मांजर होतात आणि मग परत ती आपली स्वतःची 8 दिवस जी गाजवायची आहे तर ती गोष्ट गाजवतात. त्या अशा वागतात आणि ते अतिशय चुकीचं आहे. पण ह्याला कोण आळा घालणार हे बघण्यात इंटरेस्ट आहे. त्या जर कोणी असं वागलं तर तो डाव पूर्ण पलटू शकतो आपला बिग बॉसचा आणि फार इंटरेस्टिंग होऊ शकतो. देन टास्क चालू झाला. ट्विस्ट आहे तो अजून बिग बॉसने शेअर नाही केलाय अजूनपर्यंत. यांना पॉझिटिव्ह पॉईंट्सच दोघांनाही सांगितले की बेबीला फक्त जेवायला घालायचं आहे आणि त्याची नॅपी चेंज करायची आहे एवढंच सांगितलंय. बट ॲक्च्युली यामध्ये निकी आणि त्यांचं डोकं चाललं की थोडंसं इंटरेस्टिंग करूया, नाहीतर मजा नाही येणार. ते दॅट वॉज राईट की थोडं इंटरेस्टिंग झालं तर चांगलं होईल. पण ना तिने इतका तमाशा घातलेला की मला तेही ऐकायला नको झालेलं. ॲक्च्युली थोडंसं त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. बट सिरियसली मागच्या एपिसोडमध्ये पॅडी दादानी इतका छान परफॉर्म केलेला आहे. ते जात होते, त्यांनी पटकन एक लंगोट उचलून तिला घालून पण दिला आणि ते त्यांचे जे पॉईंट्स होते तर ते सुद्धा फार व्हॅलिड होते आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी स्पोर्टमॅनशिप दाखवली आणि खूप चांगले खेळतात. बट हेच की कोकण हार्टेड गर्लच्या फार चुका होत आहेत. तिने फार इंग्लिश वर्ड्स ती यूज करते आणि तिच्यामुळे भरपूर 5,000 वगैरे मायनस होत आहेत पॉईंट. आणि त्याच्यानंतर मला एक पॉईंट दाखवून द्यायचं आहे की आपण जसं बोलेल ना तर तसं त्याला ते रिॲक्ट करत होते. म्हणून कोकण हार्टेडचे पॉईंट्स जात होते. तर मला असं वाटतं की जान्हवीला मॅनिप्युलेट करण्यासाठी टीम बी मागे पडतीये. जान्हवीला अजून मॅनिप्युलेट करता आलं असतं कारण ती फार चिडक्या स्वभावाची आहे आणि त्यामुळे तिला उस्पवणं जास्त सोपं झालं असतं. डीपी दादा किंवा आर्याने ते काम करायला तिथं पाहिजे होतं. टीम ए टीम बीच्या म्हणजे आरबाजची टीम धनंजयच्या टीमला मॅनिप्युलेट करते असं दिसतंय आपल्याला. फळ्यांवरती ते जे नियम लिहित आहेत तर ते स्वतः नियम काढतायत, त्यांना जे वाटेल ते लिहितायत ते, पण ह्यांनी काढले तर ह्यांच्यावर ऑब्जेक्शन घेत आहेत. तर मग ते त्यांचा गेम व्यवस्थितच खेळत आहेत टीम ए. तर मला वाटतं टीम बीने सुद्धा तसंच करायला पाहिजे की आम्ही जे स्टँड घेतोय तर ते बरोबरच आहे. ह्याच्यावरती त्यांनी सुद्धा त्यांना डॉमिनेट केलं पाहिजे. मला असं वाटतंय की तुम्हाला कोणी थांबवलंय ना, ते तुम्हाला डॉमिनेट करतात तर तुम्हाला कोणी थांबवलंय? तुमच्या प्रिन्सिपल्सनी तुम्हाला थांबवलंय, जे तुम्हाला असं वाटतंय की तसं पातळीवर जायला नको वगैरे. बट हा गेम तसा केला तर ते जिंकणारच नाहीत. मला असं वाटतं की त्यांनी स्ट्रॉंग वेनं डिफेंड केलं पाहिजे. तर मी इंट्रोडक्शनच दिलं नाही. माझं नाव आहे प्राजक्ता आणि मलाही बिग बॉस बघायला आवडतं आणि त्याच्याबद्दल टिप्पण्या द्यायला आवडतं. या एपिसोडमधनं तुम्हाला नक्की काहीतरी वेगळा पर्स्पेक्टिव्ह कळाला असेल अशी मी अपेक्षा करते आणि बघत राहा. उद्याचा व्हिडिओ लवकर पोस्ट करीन मी.